तर रामदास कदमांचं असं विधान आहे, बाळासाहेब ठाकरेंना उद्धव ठाकरे यांनी बदनाम केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांची राजकीय कारकीर्द जी आहे महाराष्ट्रातून नेस्तनाबूत केली जाईल येणाऱ्या दिवसामध्ये. रामदास कदमांना माझा इशारा आहे की त्यांनी आपलं आत्मचिंतन करावं. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने वाल्याचा वाल्मिकी झाला. कोण रामदास कदम? शिवसेना 4 शब्द आणि शिवसेना प्रमुख नसते, रामदास कदम कुठे असता ह्याचा विचार त्यांनी करावा. शिवसेनेमुळेच आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये शिवसेनेचे आमदार, शिवसेनेचे नेते, शिवसेनेचे मंत्री, विरोधी पक्ष नेते ही सर्व पदं ही 4 शब्द शिवसेनेमुळे मिळालेली आहेत. तर त्यांना विसरू नये असं मला त्यांना इशारा आहे. तर त्यांचं असं दुसरं म्हणणं आहे की 50 खोके जो आरोप केला जातोय हा सिद्ध करा. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. अन्यथा भांडी घासायला तयार. 50 खोके एकदम ओके ही घोषणा प्रचलित आहे. त्याच्यापेक्षा वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं आणि आमचं सर्वांचं वेगळं नातं आहे आणि त्या नात्यातून ही संपूर्ण कोकणामध्ये शिवसेना वाढलेली आहे. आणि 4 शब्द शिवसेनेमुळेच रामदास कदम असतील, त्यांचे मुलगा योगेश कदम असतील, या सर्व मंडळींना जी आज मानाची पदं, सन्मान जो काय मिळालेला आहे तो 4 शब्द शिवसेनेहून मिळालेला आहे. याचा त्यांना विसर पडू नये अशी माझी अपेक्षा आहे. महाराष्ट्र आणि बिहारनंतर आता मध्य प्रदेशमध्ये देखील काँग्रेसला मोठा फटका मिळतोय. ते कमलनाथ जे आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ, हे आता भाजपच्या वाटेवरती आहेत. आता भाजपचा बद्दल मी काय बोलू? नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान आहेत. प्रत्येक राज्यातून त्यांना ईडी लावायची, त्यांनी अँटी करप्शन विरुद्ध चौकशी मागे लावायची, इन्कम टॅक्सची लावायची, सेल टॅक्सची लावायची, विविध केंद्रीय यंत्रणा मागे लावायच्या आणि ते प्रत्येक राज्यातून माणसं भाजपमध्ये घ्यायची आणि तिथून त्यांना अभय द्यायचं आणि भाजपमध्ये गेले की सर्व वॉशिंग मशीनसारखे धुतल्यासारखे स्वच्छ होतात. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून त्यांचा तो प्रयत्न आहे. त्यांना 2024 सालच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव हा अटळ आहे. पायाखालची त्यांची वाळू सरकलेली आहे आणि म्हणून त्यांनी ते इतर पक्षातले लोक घ्यायचा त्यांनी प्रयत्न सुरू केला, पण कोणताही परिणाम होणार नाही. जनतेने ठरवलेलं आहे की 2024 सालच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि सरकारला पाडायचंच हा मनामध्ये निर्णय त्यांनी केलेला आहे. परत जे आता काँग्रेसवासी म्हणा किंवा राष्ट्रवादीचे जे भाजपमध्ये प्रवेश करतात, त्यामुळे पूर्वीचे जे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत त्यांना कुठेतरी अंतर दिला जातंय का? हे भाजपच्या मंडळानं समजलं पाहिजे. कोकणातले एक नेते भंडारी साहेब, त्याच्या मुलानेच आता विधान केलंय. एवढी वर्ष बाबांचं नाव प्रत्येक वेळेला विधान परिषदला, राज्यसभेला असायचं आणि अंतिम टप्प्यामध्ये हे नाव त्यांचं कट व्हायचं. त्यांनी त्यांच्या आरोपी म्हणजे घरचा आहेर त्यांना भंडारींच्या मुलाने दिलेला आहे.